जर तुमची आवडती टीम मुंबई इंडियन्स आहे आणि तुमचा आवडता प्लेयर रोहित शर्मा आहे, तर अशा लोकांसाठी सगळ्यात वाईट न्यूज समोर आलेली आहे आणि ती म्हणजे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार आहे. होय, तुम्ही खरंच ऐकलं. रोहित शर्मा आपल्याला 2025 मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना दिसणार नाही. आता जे रोहित शर्माचे फॅन आहेत त्यांना ही खूप जास्त वाईट गोष्ट आहे किंवा बरेच जण नाराज होऊ शकतात, परंतु रोहित शर्माच्या स्टेटससाठी किंवा रोहित शर्माच्या पोटेन्शियलसाठी मुंबई सोडणंच चांगला निर्णय आहे. आणि रोहित शर्मा सोबतच सूर्यकुमार यादव पण मुंबई सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. सूर्यकुमार यादवचं एवढं कन्फर्म नाही, परंतु रोहित शर्मा मात्र 100% मुंबई इंडियन्स हा संघ सोडणार आहे. आता नक्की तो कोणत्या संघाकडून खेळेल त्याबाबत काहीच खबर आलेली नाही, परंतु रोहित शर्मा जर ऑप्शन मध्ये गेला तर सगळ्यात जास्त हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत जेवढे पैसे भेटले नाहीत तेवढे रोहित शर्माला 100% पैसे भेटू शकतात. आणि विशेष म्हणजे ज्यांनी आतापर्यंत एकदा पण IPL ट्रॉफी नाही जिंकली त्या टीम रोहित शर्मावर जास्त बोली लावू शकतात, कारण रोहित शर्माने आतापर्यंत 5 वेळेस IPL ट्रॉफी जिंकलेली आहे. आणि त्याचं रेकॉर्ड बघून ज्यांनी आतापर्यंत ट्रॉफीच नाही जिंकली अशा टीम जास्त बोली लावू शकतात. आणि विशेष म्हणजे रिषभ पंतला सुद्धा दिल्लीनं सोडलेलं आहे, तर दिल्लीचं पण कॅप्टनशिप खाली आहे, तर दिल्ली सगळ्यात जास्त डाव खेळू शकते रोहित शर्मावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंजाब किंग्स. प्रीती जिंटाने मागे पण एकदा बोलून दाखवलं होतं, जर रोहित शर्मा ऑप्शन मध्ये आला तर आम्हीच त्याला घेण्याचा प्रयत्न करू. तर सांगण्याचा उद्देश की आता मुंबई इंडियन्स तर सोडणार आहे. आणि विशेष म्हणजे जे काही रोहित शर्माचे फॅन्स होते ते नाराज बी होऊ शकतात आणि कुठेतरी खुश बी होऊ शकतात, कारण रोहित शर्माला ज्या प्रकारे मुंबई इंडियन्स मध्ये डावललं गेलं आणि पहिल्याच मॅच मध्ये हार्दिक पांड्यानं ज्या प्रकारे त्याला बाउंड्री समोर फिल्डिंगला लावलं ते बघून खूप जणांनी मुंबई इंडियन्सला ट्रोल केलं, हार्दिक पांड्याला ट्रोल केलं. आणि मुंबई इंडियन्सचे जवळपास 10 लाख फॉलोअर्स एका दिवसामध्ये कमी झालेले होते जेव्हा ऑफिशियली हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहित आहेत. आणि जेव्हा रोहित शर्माला कॅप्टन वरून काढून टाकलं तेव्हा अनेक जण म्हणत होते की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडायलाच पाहिजे आणि त्या वर्षी सुद्धा सोडायला पाहिजे असं बोललं जात होतं, परंतु ऑलरेडी रोहित शर्माला रिटेन केलेलं होतं आणि जे टायमिंग असतो तो टायमिंग संपला होता. तर या कारणामुळे यावेळेस रोहित शर्माने मुंबई इंडियन्स सोडली नव्हती, परंतु आता 100% रोहित शर्मा मुंबई इंडियन्स हा संघ सोडणार आहे. आणि बऱ्याच जणांना ही गोष्ट खूप जास्त नाराज करणारी आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण रोहित शर्मामुळेच सध्याचा जो फॅन बेस आहे तो मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मामुळे होता. जसं आपल्याला पण माहित आहे की सचिन तेंडुलकर असताना सचिन तेंडुलकरमुळे लोकांनी सपोर्ट केलं, त्यानंतर मलिंगा, त्यानंतर पोलार्ड, त्यानंतर रोहित शर्मा, अशा प्रकारचे वेगवेगळे फेवरेट प्लेअर बनले. परंतु पहिल्यांदाच असं होतंय की रोहित शर्मा पीकवर असताना सुद्धा त्याला काढून टाकलेला आहे. इव्हन त्याच्याच नेतृत्वामध्ये T20 वर्ल्ड कप जिंकलाय तरी सुद्धा मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं होतं. यामुळे बरेच जण नाराज होते आणि आता कुठेतरी कन्फर्म झालेलं आहे की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार आहे आणि सोबतच सूर्यकुमार यादव पण. सूर्यकुमार यादवचं एवढं फिक्स नाही, परंतु सूर्यकुमार यादव पण सोडू शकतो. तर काय वाटतं, रोहित शर्मासाठी हा निर्णय चांगला असेल का नाही, कॉमेंट करून नक्कीच सांगा.